12व्या श्लोकात काय पाहिलेलं होतं की आपलं रूप पाहताना माझे डोळे सुद्धा लवले नाहीत, म्हणजे अनिमेष पापणी न लवता, म्हणजे असं पाहण्यायोग्य तुमचं रूप होतं हे सांगितलं. विलोकनीय म्हणजे पाहण्यायोग्य कोणतं रूप आहे तर वीतराग, आणि वीतरागतेचं दर्शन कशातून होणार तर वेद विज्ञानाच्या चक्षुतून होणार. अशा रीतीने तिथं सांगितलं, तेव्हाच तिथं त्या रूपाचा महिमा येतो. आता ह्या 12व्या श्लोकात काय सांगत आहे की जे काही आपलं शरीर बनलेलं आहे ते बनण्यासाठी जे परमाणू लागले ते तेवढेच होते या पृथ्वी तलावर सांगितले. ते समानम अपरम नहि रूपम असते. ते रूपम म्हणजे तुमचं रूप जे आहे ते अपरम समानम नाही असते, दुसऱ्या समान नाही. कारण त्याला कारण काय दिलं, तावंतेव खलु तेपी अनवह पृथ्वीव्याम. तेवढेच खरोखर ह्या पृथ्वी तलावर अणु होते, परमाणू जे होते ते तेवढेच होते. त्यामुळे तुमच्यासारखं रूप कोणाचं बनलेलं नाही. मग ते कसं आहे की ज्या येही परमाणू बीही, ज्या परमाणूंच्या द्वारे की जे परमाणू कसे होते शांतराग रुचिही, अतिशय शांत राग रुचीवाले जे परमाणू होते, तर त्या परमाणूंच्या द्वारे त्वम निर्मापितः. मग विशेषण कोणतं सांगितलं, त्रिभुवन एक ललामभूत. हे भगवन, 3 लोकांमध्ये एक तिलकभूत असलेले आपण कसे आहात तर ह्या परमाणूंच्या द्वारे, जे शांतराग रुचीवाल्या परमाणूंच्या द्वारे निर्मापित म्हणजे निर्माण केले गेलं. म्हणजे आता इथं जरी असं सांगितलंय की शांतराग रुचीवाल्या परमाणूंच्या द्वारे आपली रचना झाली. रचना कोणाची स्तुती ही, भगवान म्हणजे आत्मा. मग ते तर अनादि अनंत आहे, तिची तर रचना होत नाही. चालली कोणाची, शरीराची, कारण परमाणूचा संबंध आला ना. मग त्याच्याद्वारे आपली रचना झाली असे म्हणतो, म्हणजे त्या शरीराची, की या पृथ्वी तलावर तेवढेच परमाणू शिल्लक होते, म्हणून तुमच्यासारखं दुसरं रूप कोणाचं बनलं नाही. आता पहा, सगळेजण ह्या शरीराकडे लावतात, पण शरीराची स्तुती करण्याचं प्रयोजन नाही. म्हणून ह्याच्यातून कसं अध्यात्म कसं लावायचे समजून घेण्यासारखं. येही म्हणजे ज्या, परमाणू बी म्हणजे परम अणु. कोण आहे परमाणू? अगदी अमूर्तिक स्वरूपाला परमाणू म्हणतो. म्हणजे ज्याचा दुसरा तुकडा होत नाही त्याला परमाणू म्हणतो. आणि तर परम अणु कोण आहे? अणु म्हणजे सूक्ष्म, सूक्ष्म म्हणजे अमूर्तिक. कोण आहे तर चैतन्य स्वरूप. आणि ते चैतन्य स्वरूप अमूर्तिक अतिशय सूक्ष्म आहे की जे अनुभूतीच्या द्वारे गोचर आहे. अशा त्या शांतराग, कारण परमाणूमध्ये काय शांतराग आहे काय? मग ते कुठं गाठवायचं आहे? सूक्ष्म असलेल्या ज्ञान चैतन्य अशा स्वरूपामध्ये जो संवेदन करतो, तर त्या शांतराग रुचीवाल्या परमाणूंच्या द्वारे म्हणजे अनुभूतीच्या द्वारे, म्हणजे वीतराग स्वरूपाला जाणलेलं असताना जे काही आत्मानुभूती प्रगट झाली त्याच्याद्वारे निर्मापित. म्हणजे काय निर्मापित आहे? ही पर्याय अनुभूतीची पर्याय उत्पन्न झाली. कुठल्या अपेक्षेने झाली तर सांगितलं की तेवढेच पृथ्वी तलावर परमाणू होते. म्हणजे पृथ्वी तलावर त्याच जीवाने, म्हणजे ज्या जीवाने आत्मानुभूती घेतली, स्वतःला जाणलं, त्यांच्या समान दुसऱ्याचं रूप नाही, म्हणजे अनुपम आहे. पहिली गाथा लगेच लावायची. ध्रुव अचल अनुपम. प्रत्येक वस्तू कशी आहे, प्रत्येक जीव कसा आहे, ध्रुव अचल अनुपम आहे. मग तसं भगवान कसे आहेत? अनुपम आहे, तुमच्या समान दुसऱ्याचं रूप नाही. आणि माझं पण तसंच आहे, मला सुद्धा कोणाची उपमा घेता येत नाही, मी सुद्धा अनुपम आहे. तिकडं भगवंतांना म्हणतानाच इकडं आपल्याला लगेच काय लागलं? निश्चयाने मी सुद्धा अशा रीतीने निर्मापित आहे. निर्मापित म्हणजे पर्याय निर्मापित. आणि ध्रुव कसा? आता लगेच उत्पन्न करण्याकडे जातो आपण, निर्मापित. पण ध्रुव सुद्धा निर्मापित आहे. निश्चय रूपाने माप म्हणजेच मेय आहे.
आणि तिथं मे म्हणजे कोणाकडून, मे म्हणजे जाणण्यायोग्य. मग जाणण्यायोग्य कोणाकडून आहे? स्वतःच्या स्वरूपाकडून जाणण्यायोग्य, म्हणजे स्वतःच्या आत्मानुभूतीनेच तो गम्य होणार आहे. म्हणून आत्मा सुद्धा निर्मापित आहे. निर्मापित स्वरूपाला जाणल्यावर ती पर्याय सुद्धा निर्मापित. मग हे सगळं समजून आपल्या जीवनात काय उपयोग आहे? काल आपण एवढी जिनदत्ताची गोष्ट लांबलचक पाहिली आणि सगळे हल्ले सुद्धा नाही. गोष्ट आली की हलत नाही कोण, कारण का तर ती आपलीच कथा असते. मग त्यात एक शेवट काय राहिलेलं होतं की त्यांनी त्या चौघींनी आहार द्यायला आल्या होत्या की नाही. मग त्यावेळेस काय घटना घडली? चौघी आहार द्यायला आल्यावर पहा, लक्षात घेण्यासारखे एक एक अगदी घटना आणि सूक्ष्म हालचाल परिणामांची काय काय करते निर्माण, ते लक्षात घेण्यासारखं. त्या चौघींनी त्या शिवदेवाला आहार देताना पाहिलं आणि काय विचार केला, निदान काय केलं? पुढच्या जन्मी हाच आमचा पती व्हावा, असं निदान केलं. फक्त केवढा संबंध आला होता? ते पण दान देण्याचं कार्य उत्कृष्ट कार्य चाललं होतं. एवढासाच संबंध आहे, बाकी कुठला संबंध नाही त्याचा. पण त्यांची दृष्टी त्याच्यावर पडली की हा सुद्धा पुरुष असून किती भक्तीने दान देतोय. आता वरून तर दिसते भक्तीने, आत तर पडले संशय. माहिती ना कसला संशय पडला होता? आई विधर्मी होती आणि तिची भीती सारखी वाटत होती की आई काय म्हणेल काय, आई काय त्रास देईल काय ह्या मुलींना आहार दिला म्हणून. असं म्हणजे त्याचे उत्कृष्ट भाव होते दान देण्याचे. पण आईच्या विचाराने अर्थध्यानाने सहित दान दिल्याचं फळ त्याला अशुभ कर्म एवढं उद्याला. आणि त्या चौघींना ह्याचं काय माहिती? वरून फक्त दिसतंय दानाची क्रिया चांगली, तो चांगले भाव करतोय, शुभभाव करतोय, धार्मिक आहे. आणि त्या पतीच्या रूपात त्यांनी निवडलं. आणि त्या चौघीची कशी दुर्दशा झाली बघितलं काल आपण. विमलमतीचा कसा विवाह झाला, मग तिला तो अदृश्यवन कसा सोडून निघून गेला. श्रीमतीचा विवाह झाल्यावर तो जहाजातून जात असताना तो सीडावर चढल्यानंतर त्याची दोरी कापली, तो समुद्रात बुडला, श्रीमतीचं सील धोक्यात आलं. मग ते कसं, केवळ एवढंच न निदान केल्याचं हे फळ कसं मिळतंय प्रत्येकीला. आणि शृंगारमतीला तर सोडून तो निघून गेला, झोपवलं आणि म्हटलं झोप आता, तू कोण येणार नाही, मी जागा आहे. आणि गेला निघून तिथनं. काय बाऊन म्हणजे काय म्हणतं, कुरूप वगैरे कसलं तरी अशी सोंगढोंग करत राहिला सगळीकडं चंपानगरीमध्ये. आणि ही बसली मंदिरात जाऊन. म्हणजे तिला शेवटी ती रडून रडून थकली आणि कोणीतरी नेलं मंदिरात. म्हणजे काय झालं, ह्या तिघींची दुर्दशा. आणि ती चौथी आता ती त्याच नगरीतली राजकुमारी निर्मलमती. मग तिला सुद्धा आता खरं तर काही ह्या कुरूपाला कोण देणार आहे? त्यांनी कुरूपाचंच रूप अजून ठेवलंय, बुटका आणि कुरूप. पण जी घोषणा केली की हत्तीला जो वश करेल त्याला अर्ध राज्य आणि मुलगी दिली जाईल, राजकन्या. आणि त्याने वश केलं तर वडील चिंतेत पडले की ह्याला कशी मी मुलगी देऊ. म्हणतो असतो जातीवंत कुलवंत असतो, पण ते त्यावेळेस तर सिद्ध नाही. पण त्यावेळेस सगळे घाबरे झालेले की आता वचन तर दिलेले आणि कसं करायचं, मुलगी कशी द्यायची. त्यासाठी किती शोधाशोध, कोण आहे काय वगैरे. म्हणजे सगळी दुर्दशा निदान बंद केल्याचे फळ मिळालं. म्हणून कधी कुठल्याही प्रकाराने आम्हाला कशाचीच इच्छा होणार नाही, एक फक्त न्यायिक ध्रुव स्वभाव. म्हणून इथं कशाची स्तुती केली की हे परमाणु म्हणजे उत्कृष्ट. कारण परमाणु म्हटले ना, कारण परमाणु, कार्य परमाणु, नियमसार मध्ये घेतलेलंच आहे. मग कोण आहे कारण परमाणु? हा आपला निजध्रुव कारण परमात्मा. अतिशय सूक्ष्म, दुसऱ्याच्या द्वारे गम्य होत नाही, फक्त स्वतःच्या अनुभूतीने गम्य होतो असा तो कारण परमाणु. मग तो कारण परमाणूच या ठिकाणी शांत राग रुचिवी म्हटलं, त्याला उपमा दिली. तर शांत राग रुचीवाले म्हणजे त्याचे अतिशय परिणाम न्यायिकतेचे झाले की आपोआपच ही पर्यायाशी उत्पन्न झाली अतिंद्रिय आनंदाची. आणि हे असं प्रत्येक जीवाला स्वतःमध्ये केंद्रित होऊन काय केलं पाहिजे, जाणलं पाहिजे. आणि हे जाणलं नाही तोपर्यंत दुर्दशा आहे. पहा, श्रीनिकाची मुलं अभय कुमार, दंती कुमार, वारिशेन वगैरे अशी काही काही मुलं आहेत.
मग त्यातल्या अभय कुमारची पण कहाणी सांगितली त्यांनी. पूर्वभावात कोण होता? तो पाखंडी होता, पण तो कसा सुधारून परत सम्यक दर्शनाला प्राप्त होऊन ह्यांचा अभय कुमार झाला, मुलगा राजकुमार, हे सांगितलं. मग दंती कुमाराला पण वाटलं की आपलेही काही पूर्वभाव आहे का? मग दंती कुमारचं पण पूर्वभाव सांगितलं. मग काय सांगितलं पूर्वभाव? की तो एका वनाचा रक्षक होता आणि कालांतराने त्याला वाटलं हे वन जाळून टाका. आणि त्या वनात खरं तर महान तपस्वी मुनी ध्यान करत असतात आणि त्याच्या काही हे लक्षात आलं नाही. खरं अवधिज्ञानी असतात, पण त्यांनी काही अवधिज्ञान लावलं नाही, कारण वन दिसते साक्षात, पण मुनी कुठं बसले असतील त्याला काही लक्षात आलं नाही आणि वन जाळून टाकलं. इतकं म्हणजे आता दावानं अग्नी पेटल्यावर तर 3 दिवस विजतच नाही. अग्नीचं आयुष्य तेवढं सांगितलं जास्तीत जास्त. पण त्याच्यामध्ये तेवढ्या ज्वालेमध्ये इतकं स्वतःचं ध्यान करत होते, कुठल्याही प्रकारचा विचार न करता. त्यांनी खूप स्वतःला जाणून काय केलंय, समाधी मरण साधलंय. त्याच्या स्वर्गामध्ये देव झाले इंद्र. आणि सगळं संपूर्ण जळून खाक झाल्यावर तो देव पाहतो, अरे इथं अस्थि पंजर पडलंय मुनींचं. परत म्हणजे त्याच्या लक्षात आलं इथं दुसरं कोण नाही, मुनीच असणार वनामध्ये. इतकं पश्चाताप केला की अरे रे, मी किती पापी, किती हिंसा केली, रत्नत्रयधारीची हिंसा केली, माझ्याकडून असं कसं कार्य घडलं, मी असं करायला नको होतं. आणि खूप आता मला ह्याचं किती दुर्गतीचा बंध होईल. खूप पश्चाताप करून अगदी त्याने स्वतःचं कल्याण कसं होईल या पद्धतीने आता परिणाम केले. पण त्याला जो कर्मबंध झालेला आहे तो तिरेंच्या गतीचा झालाय त्यावेळेस. आणि तो मरून काय झाला, त्याच वनात एक मोठा धिप्पाड हत्ती झाला. आणि एक दिवस तो अच्युतेंद्र काय करत असतो, नंदीश्वर पर्वताची वंदना करायला चाललेला असतो. आणि त्याच वेळेस एकदम ह्या वनावरूनच त्याचं विमान चाललंय आणि एकदम त्याला खाली पाहिलं की लक्षात आलं आपला मुनीचा भाऊ. पूर्वभावात आपण मुनी होतो आणि ह्याच वनामध्ये ध्यान करत होतो. आणि अग्नी लावल्यानंतर ह्या देवाने अग्नी लावली आणि आपण जळलो त्यात. हे सगळं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी फक्त त्यात लक्षात काय ठेवलं, अग्नी लागली, जळलो वगैरे असं काहीच त्यांच्या दृष्टी टप्प्यात राहिलं नाही. फक्त काय राहिलंय, मुनी होतं, ध्यान चांगलं करत होतं, तपश्चर्या करत होतं. तर इतकं ते ध्यानाचं त्यांना व्यासंग होता, ते आठवलं की पुढे जावंसच वाटना. त्या वनात ते खाली विमान उतरवलं आणि तिथं जिथं मुनी ध्यान करत होतं तिथं बसून अगदी असं ध्यानस्थ बसला. तसं जसं ध्यान मुनी करत होते तसं तो ध्यानाला बसला. आणि त्या हत्तीने पाहिलं, त्याला एकदम पाहिलं की जाती स्मरण झालं की हा मुनींचा जीव आहे आणि त्या मुनीला पण कसं जाळलं वनामध्ये. तर खूप इतका पश्चाताप झालाय त्या मुनींच्याकडे. तो हत्ती येऊन अश्रुधारा ढाळतोय आणि खूप पश्चाताप व्यक्त करून आपलं हे सगळं पाप धुण्यासाठी त्याला नमस्कार करतोय. खूप अगदी इतका विनय दाखवतोय. सम्य दर्शन झालंय आता त्याला. आणि त्या देवाने ध्यान सोडल्यानंतर पाहिलं तर त्यालाही कळलं म्हणजे की हा हत्तीचा जीव म्हणजे पूर्वभावात तो देव होता आणि त्यानेच अग्नी लावली होती. मग तो त्याला सांत्वन देतोय, तू आता जे झालं ते विसरून जा, मी तुला क्षमाच केलेली आहे आणि तू त्याच्यामध्ये काही आता मनाला लावून घेऊ नकोस. फक्त आता तुझे जन्म चांगलं सुधारण्यासाठी तू 12 अनुव्रताचा म्हणजे 5 अनुव्रत आणि 4 शिक्षाव्रत वगैरे आणि 3 गुणव्रत श्रावकाची व्रत कशी असतात ती सांगितली आणि त्याचा उपदेश देऊन ते स्वीकार करायला आणि सम्यदर्शनपूर्वक ती व्रत धारण केली. आणि तो तिथला अगदी शुद्ध पाणी प्रासक असलेलं प्यायचं, वाळलेली वनस्पती खायचं, असं तो श्रावक झाला म्हणजे व्रती झाला. आणि थोडं सुद्धा म्हणजे तो विचलित झाला नाही सम्यदर्शनापासून. आणि थोड्या दिवसात त्यांनी काय केलं, आपलं समाधी मरण साधून तो सुद्धा सहस्रार स्वर्गात देव झाला. आणि मग त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं आपण कसं काय सहस्रार स्वर्गात आलोय, आपण हत्ती होतं हे त्याच्या लक्षात आलं. मग आपण आता चांगले भाव करून व्रत धारण करून सम्यदर्शन करून इथं आलोय हे समजलं. तो तिथून पुढे धर्मध्यानात वगैरे तो वेळ घालवू लागला. अशा रीतीने तोच हा जीव सहस्रार स्वर्गातून आलेला जीव हा दंती कुमार सांगितला, श्रीनिक राजाचा मुलगा झाला. म्हणजे कुठं काय कसे परिणाम होते आणि कशा म्हणजे आता ह्याच्यातनं फक्त एक घटना आपण लक्षात काय घ्यायची आहे
की त्याने अग्नी लावल्यानंतर ह्यांना क्रोध झाला नाही. त्याने त्यांचं खूप काय केलेलं आहे, साधना चांगली केली. अशा घटना आपल्या जीवनात किती क्रोध होईल असं. त्यांनी तर अग्नी लावली, साक्षात जीवनच संपलं. आणि तरी सुद्धा त्यांना शेवटपर्यंत कुठेही वैरभाव किंवा उपद्रव केलाय कोणी वगैरे हा विचार सुद्धा नाही. इतकं त्यांनी शरीराचं महत्व सहज कसं सुटून गेलं त्यांचं. म्हणून सांगितलं हे शांत राग रुची. कसे शांत राग रुची असलेले परमाणू म्हणजे हे परमाणू शरीराचे नाहीत, तर आत्मानुभूती प्रत्येक समय जी प्रगट होते त्याचं बल एवढं आहे की काही कोणाच्या प्रतिकूलतेकडे लक्षच जात नाही. आपण तर पावलं पावली लगेच म्हणतो, हे बघ माझ्या वस्तूला हात लावला, इकडची इकडे उचलून ठेवली, हे असं केलं तसं केलं, एवढं कळत नाही का, असं आपण लगेच क्रोधाला येतो. पण ही आपल्याला साधना करायला किती मोठी संधी आहे की जर आपल्या प्रतिकूल कुठली घटना घडली तर तिथं न्यायिक राहायचं. आणि त्याच कारणाने त्या जीवाला सुद्धा इतका पश्चाताप झालाय. जर समजा त्याने सूडबुद्धी ठेवली असती, कोणी पेटवलं मी पण बघतो आता त्याच, तर त्याच्याही मनात तसेच परत भाव झाले असते सुडाचे. ह्याच्या मनात सुडाचे की त्याच्या मनात सुडाचे. ह्याने शांत राहिला तो पण पश्चाताप करू लागला. आणि फायदा काय झाला, हा तर गेला अच्युतेंद्र झालाय आणि त्याला परत हा संबोधन करायलाच आलाय. म्हणजे त्याचा परत त्याने उद्धार केला. म्हणजे वैरभाव असता तर केला नसतं ना असं. आणि तो पण त्याच्या चरणी येऊन झुकलाय. म्हणजे कसं आहे की अपराध घडतो प्रत्येकाकडून, पण त्याला क्षमाभाव म्हणजे इथं कलुषता उत्पन्न न होणं, हे कशाचं बल आहे, न्यायिकतेचं बल आहे. म्हणून न्यायिक राहिलो तरच ह्याच्यातनं बाहेर पडणार आहे. नाहीतर काय होणार, पावलं पावली कुठंतरी काहीतरी सतत काहीतरी परद्रव्याचा विचार करूनच आपण आपलं नुकसान करून घेणार. स्वतःचं नुकसान झाल्यावर आपण दुसऱ्याला तरी कसं उपदेश देऊ शकतो. ते मुनी जर स्वतःचं ध्यान न करता असंच विचार करत राहिले असते तर दुर्गतीला गेले असते. मग ह्या जीवाचं पण नाही आणि स्वतःचं पण नाही. मग तसं आपल्याही जीवनात लक्षात घ्यायचं, एखादा जीव अतिशय आपल्या विरुद्ध आहे आणि खूप त्याचं पण परिणाम बिघडत आहे, तरी सुद्धा आपण त्याच्याविषयी साम्य भाव ठेवले तर कदाचित आपण आपलं तर साधलंच, पण त्याचं सुद्धा आपण कधी साधू शकतो. म्हणजे उपदेश वगैरे त्याला लागू पडतो, आपली देशना. मग आपणच जर बिघडलं तर आपली देशना कशी त्याला लागू पडेल. म्हणून कसं आहे की काही झालं तरी आपण बिघडायचं, हे फार महत्वाचं आहे. आपण आप सदे सब सदे, आप बिगडे सब बिगडे. आपण सुधारलं तर सगळं सुधारणार, आपण बिघडलं तर सगळं बिघडणार. म्हणून त्याने तसं केलं म्हणून मी असं करतो म्हटलं तर काय झालं, हे तर अनादिकाळचे संस्कार आहेत. मग तोडायला ही संधी आहे ना. तर ह्यामध्ये एवढी मोठी संधी असताना सुद्धा आपण काय करतोय, काय निर्मापित, काय निर्माण करतोय, परत दुर्गती निर्माण करतोय. जसं त्या जीवाने अजानपणे जरी केलं तरी त्याला फळ मिळालंच ना, हत्तीच झाला तो. आणि किती पश्चाताप केला तरी त्याचं ते कर्म चुकलं नाही. आणि आपण जाणून बुजून केल्यावर तर काय होणार, किती म्हणजे आपल्याला क्लेश भोगावे लागतील. म्हणून आपण प्रत्येक समय हे माझ्याकडून हा प्रमाद होऊ नये, मी अज्ञात राहू नये. कुठलीही गोष्ट एखादी समजली आपल्याला पटकन, पण न समजल्यासारखं वागलं तर आपल्याला ह्याचं फळ काय मिळणार, ज्ञानावर कर्म बांधलं जाणार. ते पुढे मंद बुद्धी होणार की समजणारच नाही. जसं आता त्या देवाला समजलंच नाही तिथं मुनी आहे, त्याने काही बुद्धिपूर्वकच असं केलं नाही, कारण त्याला काही मुनींना जाळायचं नव्हतंच. पण घडलं नाही त्याच्याकडनं ही घटना. त्याला कारण कोण आहे, ज्ञानावर. आणि त्या ज्ञानावरणाला कारण कोण आहे, समजण्यामध्ये सकाळी सांगितलं आपलेच रागादी भाव, अज्ञानमय भाव. मग आपलेच अज्ञानमय भाव व्हायला कारण कोण झालं, न्यायिकतेची रुची नाही. न्यायिकतेची रुची आपल्याला होणं फार भाग्य आहे आणि त्या भाग्यानेच न्यायिकतेची रुची होते. आणि एखाद्याला जर आता जसं त्याला काय त्याचं नाव, शुभम, त्या शुभमला भाव झाले. काय भाव झाले, तो म्हणतोय त्यांनी वचनात तरी दरिद्रता दाखवलेली. काय म्हणतो, मला धर्मच करायचा आहे पुढे. मग हे किती मोठं काम केलं त्याने. आता वचनात तर आलंय, मनात पण आहे,
काय घडेल माहित नाही, पण मला हेच करायचं चिकाटी ठेवली तर घडणारच, धर्मच घडणार. आणि असं धर्म परिणती व्हायला किती आपल्याला भाग्य समजायचं. आणि ती परिणती झाली तर कोणतरी खेचणार असतात. वडील म्हणते नको नको असं करू, आई म्हणेल नको असं करू, किंवा कोणी काका वगैरे म्हणतील नाही जरा धर्म नंतर कर, तर मग आपलं मन वळलं तर केलं, पण परत काय झालं, कच्चे माठ झालं. म्हणून आता पक्क माठ कसं असतं, किती त्याला ठोकलं तरी फुटत नाही. तसं पक्क्या माठाला पक्का माठ व्हायला काय केलं पाहिजे, सतत न्यायतेचा विचार केला पाहिजे. ही रुची झालीच पाहिजे. आणि का होत नाही, सारखं पिक्चर पाहून पाहून तीच रुची होते. मग तसं भगवान पाहून पाहून का रुची होणार नाही, भगवंतांची भक्ती करून करून का होणार नाही, स्तुती करून का होणार नाही, होणारच. म्हणून काय करतो तो भक्त, स्तुती करतो, पूजा करतो, स्वाध्याय करतो, रुची वळते इकडं. पाहिलं ना जिनदत्ताचं उदाहरण, जिनदत्ताच्या उदाहरणामध्ये कोण कोण आलं सांगायचं, काल ऐकली गोष्ट, कोण कोण गोष्टी त्याच्यात मिक्स झालेल्या आहेत, कुठली कल्पकता आहे. पहिलं चारुदत्त, दुसरं कोण आलं त्याच्यात, श्रीपाल राजा. चारुदत्त, श्रीपाल राजा, तिसरं कोण आलं, जंबूस्वामी. आणखीन कोण आलं त्याच्यात, तेच की ते जंबूस्वामी उदाहरण आलं की त्यात सगळं. मग एवढ्या सगळ्यांचं मिळून ते कॉम्बिनेशन झालेले जिनदत्त. मग तसं इथं समजून घ्यायचं की आपण सुद्धा कुठल्या कुठल्या असं कॉम्बिनेशन. तर चारुदत्ताला इतकी तत्वाची आवड, पण तो शेवटी भुललाच की नाही, वेश्यागमन केलं. तसं जिनदत्ताला एवढी तत्वरुची, शेवटी तो त्या दगडाच्या मूर्तीला पाहून पाघळला की नाही. हे कुठं कोणाचे संस्कार कसे होतील उद्रेकित करणार नाही, हे तोपर्यंत कोणालाही वाटत नव्हता. पण फक्त ती दगडाची मूर्ती पाहिली, अजून ती जिवंत मुलगी तर नाहीच पाहिली, पण दगडाची मूर्ती पाहून तिथं तो मोहित झाला. आणि तिथनं पुढे त्याचं सगळं चक्र फिरलं. म्हणजे तो पुन्हा त्यात पडला, मग परत तो कसा जुगारी झाला, आणि मग तिथं त्याचे 18 दिनार गेले, 11 दिनार गेले पहिल्यांदा, नंतर 18 दिनार गेले, आणि मग नंतर तो जागरूक झालाय. पण चारुदत्ताला जशी उत्सुकता आहे की म्हणजे आता सगळं संपलंय म्हणून घरून काही येत नाही म्हटल्यानंतर त्याला जसं रस्त्यावर फेकलंय, ह्याची एवढी दुर्दशा झाली नाही. पण वडिलांनी 18 दिनार मागून का दिले नाहीत ह्याचा क्रोध आहे. मी माझ्या बलावर पैसे कमवणार, अगदी चारुदत्तासारखं. आणि तो गेला परदेशी म्हटल्यावर ही पुढे किती मोठी दुर्दशा. आणि श्रीपाल राजासारखंच अगदी ह्याच्याही जीवनात घडलं. नंतर जंबूस्वामी सारखंच, आता पुढे सगळं त्याला कळलंय आपण आपल्यातच राहिला पाहिजे, पण ह्या 4 बसल्या नाही, 4 स्त्रिया. कारण का तर ह्या 4घींनी निदान केले, तर त्याचे 4 ह्या स्त्रिया झाल्या. जसं जंबूस्वामी सुद्धा स्वर्गात गेल्यानंतर म्हणजे पुरभवात, तिथं सुद्धा त्या 4 देवांगना विशेष प्रेम. आणि त्या 4घी आता काय म्हणतात, जे जंबूस्वामी करणार आहेत तेच आम्ही करणार आहे. त्यांनी विवाह केला तर आम्ही त्यांच्याशीच करणार, त्यांनी दीक्षा घेतली तर आम्ही पण दीक्षा घेणार. अशा प्रकाराने सगळं हे काय आहे की आपले परिणाम कसे होतात त्याला हे अनुसरून आहे. म्हणून मी माझ्या स्वरूपाने परिपूर्ण जाणलं की परम शांतीला प्राप्त.